नमस्कार. असाच एक प्रसंग घडला. एक राजा होता आणि त्याला मूलबाळ होत नव्हतं. फक्त मुलं व्हायची, पण मुलीच व्हायच्या. म्हणून यावेळेस असणारी गरोदर त्याची राणी त्याने ठणकावून सांगितलं, की यावेळेस जर मुलगी झाली तर तुझा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून राणी भयभीत झालेली होती. आणि ज्यावेळेस बाळंतण व्हायच्या वेळेस एका खोलीमध्ये राणी आणि दासी होती आणि होऊनही ते झालं, मुलगी झाली. राणी धाय उकलून रडायला लागली. पण दासी हुशार होती. दासी म्हणली, बाईसाहेब मी सांगल ते ऐकताल का? सांगाल ते ऐकाल का म्हणल्यावर राणी सुद्धा म्हणली ऐकेल. आणि सांगितलं, बाईसाहेब आजचं मरण उद्यावर आपण नेऊ, ही झालेली मुलगी हिला मुलगा म्हणून वाढवू. असं सांगितलं होतं. राणीला पटलं. आणि त्यावेळेस एवढं बारकाईनी कुणाचं पुरुषांचं लक्ष नसायचं. आणि ती आपलं मुलगा आहे, युवराज आहे म्हणून त्या पद्धतीचे कपडे, त्या पद्धतीचं शिकवण, त्या पद्धतीचं सर्व त्याला दिलं गेलं. आणि तो युवराज राजपुत्र म्हणून वाढला. शेवटी पुढं वेळ आली विवाहबद्ध होण्याची. त्यावेळेस झालं विवाहबद्ध व्हायचं, यालाही माहीत नव्हतं काय आहे काय नाही. लग्न झालं, मुलगी घरी आली नवरी. आणि नवरीच्या लक्षात आलं की आपला हा युवराज नसून राजकन्या आहे. म्हणून ती माहेरी गेली. आणि तो अपमान न सहन झाल्यामुळं त्यांनी आणि प्राणत्याग करायचं ठरवलं. आपण लोकातनं संपायचं ठरवलं आणि जीव द्यायला कुठेतरी तो सैरावैरा गेला. त्यावेळेस माऊली पंढरपूरला चालले होते. 4 लोक बरोबर होती. ज्ञानोबा तुकोबारायांचा घोष ऐकल्यावर त्यांनी सांगितलं, चला संतांचं पुढं दर्शन तरी घेऊन जाऊ. म्हणून गेला आणि माऊलीच्या चरणावर डोकं ठेवलं. सर्व वेश पुरुषाचा असल्यामुळं माऊली म्हणले, बाळा उठ. आणि बाजूला होऊन स्मित हास्य केलं. माऊली तुमच्या तोंडून गेलं, पण मी बाळा नाही, मी बाळी आहे. म्हणून थोडं क्षणार्ध माऊलींनी डोळे बंद केले. सर्व प्रकार माऊलींच्या लक्षात आला. आणि त्यांनी सांगितलं, नाही, माझ्या तोंडून केलं, तू बाळाच आहेस. असं म्हणून माऊली पुढे गेली. आणि तो सुद्धा उत्सुक होऊन दूरवर जाऊन त्यांनी खात्री केली, तर तो पुरुष झालेला होता.